बंद करायला सांगू शकत नाही। मॅम आपला परिचय? एनपीसी शीतल, बक्कल नंबर 451। ओके, हाँ सर आपला परिचय? HC विनोद, बक्कल नंबर 15। धन्यवाद सर आपल्या सहकार्याकरिता। सर प्लीज। हो सर आलेत। आता ठेवू शकते मी सरांच्या समोर इथे डॉक्युमेंट, की अजूनही परमिशन नाहीये मला? जी तुमची मर्जी असेल, आपण तुमच्या मर्जीनुसार चालू सर। सर मॅम प्लीज। हो ना, काढा ना सर। मॅम बिलकुल काढा। सर 22 ओके सर। PI मॅम आणि तुम्ही जे आहेत शीतल मॅम आणि यांनी माझ्या आता फोटोज घेतलेले आहेत सरांच्या टेबलच्या समोर। आपण पुढच्या प्रोसिडिंगला लागू। सर प्लीज रेकॉर्ड दाखवा ना आपल्या अपीलचे। कॅमेरा बंद करायसाठी तुम्ही मला सांगू नाही शकत। प्रॉब्लेम काय आहे चालू असू द्या। तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तक्रार आहे की तुम्ही पोलीस स्टेशनला द्या सर। इथे भांडण आणि गोंधळ सर पोलीस स्टेशनला तक्रार येऊन देणं बंधनकारक आहे की तुम्ही आता इथे तुम्ही इथे आहे तर तुम्ही सुमोटोमध्ये पण तक्रार, बनावट डॉक्युमेंटेशन, फ्रॉड म्युटेशन एंट्रीसाठी बनावट मृत्यूपत्र वापरण्यात आलंय, बनावट सेल डीड आहे आणि फेरफारसाठी। सर मधात आपण बोलणार नाही, मी आपल्याला विनंती करते सर, मी तुम्हाला वारंवार विनंती करते, जेव्हा मी तुमच्या सिनियर सोबत बोलत आहे आपण मधात बोलणार नाही। एक मिनिट, मी काय म्हणताय मला विचारायचं आहे। मी पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट देणं बंधनकारक आहे की इथे जर मी देते? बंधनकारक आहे। इथे जर तुमच्या समोर जर फ्रॉड डॉक्युमेंटेशन याच ऑफिसचं आलं तर तुम्ही हे सीज कराल का? तुम्ही ऑन रेकॉर्ड देताय उत्तर? पोलीस स्टेशनला येऊन तक्रार करा सर, मी इथे ऑन स्पॉट तक्रार देते सर। माहित आहे तुम्हाला पोलीस ऍक्टनुसार जर तुमच्या समोर बनावट डॉक्युमेंटेशन येत आहे तर ते जागेवर सीज करणं पोलीस ऍक्टनुसार आणि ते ताब्यात घेणं, सुमोटोमध्ये त्याच्या FIR दाखल करणं हे तुमच्या अधिकारात येतं। बरोबर, एक मिनिट सर मी तुम्हाला वारंवार विनंती करते हो सर कृपा करा ना 2 मिनिटं। सर मी हात जोडते तुमच्यासमोर, प्लीज 2 मिनिटं शांत राहाल? तुम्ही थोडे बाजूला व्हाल? आता तुमचा रोल नाही आहे ना सर कंट्रोलिंगचा? सर तुम्ही तुमचं युनिट असेल तरी लेडीजला समोर येऊ द्या ना सर प्लीज। या ना मॅम इथे। बरं मला सांगा, तुमच्या समोर जर असं फ्रॉड डॉक्युमेंटेशन आलं तर सगळ्यात पहिले तुमची जबाबदारी एक पोलीस म्हणून काय आहे? सर मी टेबलवर बसणार आहे का? माझी हाईट केवढी, तो टेबल केवढा? सर आम्ही सुद्धा एक संज्ञान ऑफिसर लोक आहोत। तुम्ही मला सांगा, आम्ही दुसऱ्यांना त्रास देतोय का? मी ते अजूनही शांततेनेच उभी आहे ना। जर माझी चुकी असती मी स्वतः फोन करून पोलिसांना बोलवलं असतं का? एवढी हिंमत माझ्यात असती का? सांगा ना, एवढी हिंमत माझ्यात असती का? मी स्वतः फोन करून समोरच्याला बोलते। केसेस बोर्ड आहे, यांची पण 2 केसेस आहेत, त्यांचे केसेस दाखल होऊ नका। 2 वर्ष झाले सर। हा, त्याची मी इथे जुलै 24 तारखेला त्यांची सुनावणी आपण 9/7 लावलेली आहे। त्यांच्या सुनावण्या सुरू आहेत, प्रत्येक तारखेला सुनावणी घेतलेली आहे। बरं सर, आता आपण सांगितलं सर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची। ओके चालेल। त्यांना सांगितलं की समोरचे जे त्यांचे जे प्रतिवादी आहेत त्यांनी त्यांचं लेखी म्हणणं दाखल केलं आहे, तुम्ही पण तुमचं लेखी म्हणणं दाखल करा आणि कागदपत्र दाखल करा, हे त्यांना सांगितलं मी। त्यानंतर त्यांनी व्हिडिओ शूटिंग सुरू केलं आणि म्हणजे मला व्हिडिओ शूटिंगमध्येच माझं तोंडी म्हणणं द्यायचं आहे। तर मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे एवढ्या केसेस आज आहेत, तर मी तुमच्यासाठी वेगळी वेळ देतो तोंडी उपयोगासाठी, कारण तुमच्याकडचे कागदपत्र पाहिजे तर तुम्हाला वेळ लागेल। मग त्यांनी हे सुरू केलं आणि गोंधळ घालायला सुरू केली आणि माझ्यावरती अविश्वास दाखल केला। अविश्वास माझ्या कार्यपद्धती होती, म्हणून मी हा रोजनामा लिहिला की मला हे जर तुम्ही या कोर्टासोबत जर तुमचं ऑब्जेक्शन असेल केस चालवण्याबाबत
तर ही केस दुसरीकडे वर्ग करण्याचा मी माझ्या वरिष्ठांच्याकडे प्रस्ताव पाठवतो असं मी रोजनामा लिहून दिलेला आहे. सर मला एक गोष्ट सांगा. आणि त्यांनी गेले 2 तासापासून ऑफिसमध्ये डिस्टर्ब करून माझं नमस्कार सर. नमस्कार. सगळे वकील मंडळी आहेत, सगळे ऑफिसचे कर्मचारी आहेत, मी खुर्चीतून इथनं उठलो पण नाही, यांचा गोंधळ सुरू आहे. सर त्यानंतर आपल्याकडे पूर्ण लाईव्ह फुटेज चालू आहे जेव्हापासून मी होती इथे. आणि हा विषय मूळ विषय आहे की हे जे आहेत अपील हे एक बनावट मृत्यूपत्राच्या आधारे सगळ्या खरेदी खत नोंदवण्यात आले. एक नाहीये, कमीत कमी 7 ते 8 खरेदी खत नोंदवण्यात आले. यामध्ये जे तालुका भूमी निरीक्षकनी जे म्युटेशन एंट्रीज घेतलेल्या आहेत त्या एंट्रीज वारसा हक्क प्रमाणपत्र नाही, मृत्यूपत्र रजिस्टर्ड नाही, मृत्यूपत्रावरती हाताने खोडतोड आहे. मला सांगा मृत्यूपत्रावरती हाताने खोडतोड असणं हा कायद्याने गुन्हा आहे की नाही आहे? सर मी तक्रार देते ना, पण माझं म्हणणं आहे का आम्ही एवढे जर गंभीर स्वरूपाचे झालेले गुन्हे यांच्या खालच्या कर्मचाऱ्यांनी केलेले गुन्हे आणि त्यांनी बनवलेले फ्रॉड डॉक्युमेंटेशन 1.5 वर्षापासून यांच्याकडे सादर करतोय. आपले सरकारवरती माझ्या कमीत कमी 50 तक्रारी आहेत. पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, पोलिसांनी त्याची केली नाही. आता आपण ती पोलीस महासंचालकांकडे त्यांची वेगळी अपील लावणार आहोत, तोही विषय आहे आमचा सध्या. अशा पद्धतीमध्ये ज्या अपिलंट अथॉरिटीकडे ही जबाबदारी आहे, ज्या वेळेला ही अशी कुठली निर्णायक वेळ येते, मला सांगा. मी जर तुम्हाला विनंती करते की सर माझं तोंडी म्हणणं ऐकून घ्या, तुमच्याकडचेच रेकॉर्ड बघा आणि मला माझं म्हणणं तोंडी बोलू द्या. मला सांगा यामध्ये चुकीचं काय होतं? सर नाही, मला फक्त मी जेवढं विचारते तेवढ्याचे उत्तर द्या. याच्यामध्ये चुकीचं काय आहे? मी काही खोटं बोलत नाही. जो रेकॉर्ड माझ्याकडे आहे तोच यांच्याकडे आहे. असं चालू असताना यांनी मला सांगितलं मॅडम तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही लेखी द्या. मी त्यांना वारंवार विनंती करते. दुसरा होता विषय की तुम्ही माझ्या कार्यालयामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करताय. तुम्ही आले आहात, तुमच्या समोर माझं रेकॉर्डिंग अजूनही चालूच आहे. मला सांगा अमितेश सरांच्या स्पष्ट ऑर्डर आहे की कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये जर व्यक्ती सार्वजनिक प्राधिकरणामध्ये रेकॉर्डिंग करतोय तर तो गुन्हा आहे का? कुठल्या मला सर फक्त मला विचारा, मी इथे रेकॉर्डिंग करते आणि मी जर त्यांना अंडर रेकॉर्डिंग माझी अपीलीय सुनावणी घेण्याचा विनंती केली किंवा मी चालू ठेवला, यांची जर ट्रान्सपरन्सी आहे, जर यांचं काही चुकत नाही आहे तर हे मला मनाई का करतायत? बरं 1 मिनिट सर, मी तुमची कुठल्या चुकी नाही सर. सर सर आणि सर त्यांना तोंडी विक्वाद करायचं आहे ना, तर त्यांना सर मला माहिती का प्रूफ. सर मला एव्हिडन्स कशाचे हवे होते? सर अशा पद्धतीने आपण बोललेले नाही आहात. माझ्याकडे आहे सर, विनाकारण खोटं बोलू नका सर. हा त्यानंतर मी जेव्हा यांना केलं, तुम्ही व्हिडिओ कॉपी करताय, मी तुमची केस दुसरीकडे वर्ग करण्यासाठी करतो, तुमचा माझ्यावर अविश्वास आहे. मला सांगा मी जर तुम्हाला म्हणते मॅडम कोणाचा आवाज चालू आहे? सर तुमचा कंट्रोल रूम प्लीज थोडं बाहेर जा ना. मग त्याचा एक थोडा वेळ सर. सर माझं ऐकून, माझं बोलणं चालू आहे ना सर, मी तुम्हाला तक्रारच तर देत आहे. सर विषय असा आहे की मी यांना म्हटलं की मी व्हिडिओ चालू असताना मला माझी सुनावणी घ्यायची आहे. काही चुकीचं आहे का? नाही आहे सर नियम. सर अर्ध न्यायिक न्यायालयामध्ये असा कुठला नियम असेल तर त्यांनी आपल्याला आता दाखवा देतील ना. सर यांनी माझा वारंवार कार्यालयामध्ये विनयभंग करायचा प्रयत्न केला की तुम्हाला शासकीय कामात अडथळा आणत आहे म्हणून तुमच्यावर कार्यवाही करू. आणि यासोबत एक वकीलही होते. आता वकिलांनी का धमक्या दिल्या माहितीये का? मी ते म्हणतात की धमक्या दिल्या, मी ऍक्च्युली धमकी दिलेली नाही. मी त्यांना विनंती केली की सर प्लीज हे डॉक्युमेंट चेक करा, तुम्ही वकील आहात तुम्हाला कळतं. इथे काहीतरी 5-6 वकील बसलेले होते, ते व्हिडिओमध्ये आहेत, अगदी क्लिअर आहेत. मी त्यांना विनंती केली की सर तुम्ही एकदा हे डॉक्युमेंट चेक करा आणि मला सांगा की माझं जे म्हणणं आहे ते खोटं आहे का, हे फ्रॉड डॉक्युमेंटेशन आहे की नाही. नाही सर सर यांचं एक अपील दाखल झालेलं आहे, 2 अपील आहेत आमच्याकडे. सर तिथपर्यंत तुम्ही हे रिपोर्ट चेक करा. सर तुमचे दुसरे अथॉरिटी चेक करू शकतात ना सर, तुम्ही चेक कोणी चेक करू शकता. ओके फक्त मध्ये बोलू नका, त्यांचं अपील सुनावणी सुरू आहे. अंजनगावचं शीट नंबर 16B प्लॉट नंबर 310चा 1 त्याबाबत जो अंजनगाव सुरजीच्या उपाधीक्षकने जो फेरफार केलेला आहे त्यावर त्यांनी अपील दाखल केलं आहे माझ्याकडे कलम 247 मध्ये. सर त्याची पहिली सुनावणी 9/7/24 झाली, त्यानंतर 6/8/24ला सुनावणी झाली. 2/28/8/24, 24/9/24, 9/10/24, 12/11/24, 10/12/24, 21/12/24, 22/1/25, 12/2/25, 12/3/25,
16/4/25, 24/6/25 आणि आज 30/7/25 सुनावणी झाली आहे. त्याच्यातले जे प्रतिवादी लोक आहेत प्रतिवादींनी त्यांचं लेखी म्हणणं दाखल केलं आहे. यांना सूचना मी अशीच देतो की तुमचं देखील लेखी उत्तर दाखल करून नाही मला लेखी दाखल करायचं नाही, माझं तोंडी ऐकून घ्या आणि व्हिडिओ शूटिंग सुरू केलं. त्याच्यानंतर माझ्या इतर पण सुनावण्या त्यांना म्हणलं की तुम्ही लेखी उत्तर दाखल करा, ओरल जे तुमचं आहे ते आपण त्याच्यासाठी वेगळी वेळ देऊ. आज मी एवढे सगळे सुनावणी कंप्लीट करू शकतो. तर त्यांनी हे सगळं नंतर गोंधळ सुरू केला. माझं शासकीय कामकाजामध्ये पण त्यांनी अडथळा निर्माण केला. एवढे सगळे लोक आहेत, वकील मंडळी आहेत, सगळ्या लोक डिस्टर्ब झाले. माझं ऑफिस डिस्टर्ब केलं, बाहेर जाऊन सगळं ऑफिसमध्ये रेकॉर्डिंग करणं, सगळ्या लोकांचं नाव काय, तुमचं पद काय, तुम्ही काम काय करता, असं रेकॉर्डिंग सुरू केलं सगळ्यांचं. आणि एक मिनिट सर, नाही सर मला इथे इंटरॅक्ट करायचं आहे सर, मला करायचं आहे सर. मला एक प्रश्न, एक मिनिट सर, मी मदत तीनला बोलते. एक मिनिट मॅडम, माझं बोलणं मी जर बोलते ते चुकीचं रिपोर्टिंग करतायत, ते चुकीचं रिपोर्टिंग करतात. त्यामुळे तुमचं माझं आत्ताच म्हणणं ऐकणं नाही, माझं आत्ताच म्हणणं ऐकणं गरजेचं आहे मॅम. मी सही करा म्हटलं का सरांनी? मी सही केली नाही की मी तुम्हाला म्हणत होते की सर माझी सही राहिली आहे रोज नाम्यावरती. ऑफिसमध्ये माझे हे रवी भोसकर इथे शेजारीच बसलेले असतात. समोर सगळे बाकीच्या केसमध्ये वकील मंडळी वगैरे सर्व लोक आहेत. किमान या मॅडम होते त्यावेळी 7 ते 8 लोक ऑफिसमध्ये आहेत, या चेंबरमध्ये आहेत. आपण सर्वांचं म्हणणं काय असेल ते पण घेऊ शकता सर. आता ऐकून घ्या, एक मिनिट माझं म्हणणं ऐका सर. हे अर्धनैतिक स्वरूपाचं कामकाज आहे. त्यांना एवढंच सांगितलं की तुमचं लेखी म्हणणं द्या. ज्यावेळी तुम्ही कागदपत्र द्याल, समोरचे लोकांचे प्रतिवादींचं म्हणणं, त्यांनी दाखल केलेली कागदपत्र, तुम्ही दाखल केलेली लेखी म्हणणं, कागदपत्र, हे सगळं बघून आम्ही गुणवत्तेवरती निर्णय पारित करू. अजून केस सुनावणी पूर्ण झालेली आहे, पण त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचा हट्ट धरला की मला आत्ताच लेखी युक्तिवाद करायचा आहे, व्हिडिओ लेखी नाही सर, तोंडी युक्तिवाद दाखल, तोंडी युक्तिवाद करायचा आहे आणि व्हिडिओ शूटिंगमध्ये करायचा आहे. त्यांनी म्हणलं तुम्हाला बाकीचे लोक पण थांबले, ते मला सुनावणी घेऊ द्या, मी तुम्हाला वेगळी वेळ देतो. परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची विनंती मान्य न करता त्यांनी प्रत्येक वेळी सर दुसऱ्या प्रकरणाची सुनावणी असेल, सर माझी गोष्ट ऐकून घ्या. दुसरे लोक तिथे समोर आले तरी हे इथंच उभं राहून प्रत्येक ठिकाणी त्याही कामात त्यांनी अडथळा आणला. मी त्यांना प्रत्येक वेळी विनंती केली की तुम्ही शासकीय कामात अडथळा नका, मला बाकीचं काम कम्प्लीट करू द्या, तुमच्यासाठी वेगळी तारीख देतो, वेगळी वेळ देतो. मी ते ऐकत नाही सर. माझी मी सहकार्य करते सर. ऐकून घ्या. जसं सर तुम्ही सरांचं म्हणणं ऐकलं, सरांनी काय सांगितलं तुम्हाला की मी कार्यालयात फिरून गोंधळ घातला. बरं ठीक आहे, ऐकून घ्या माझी गोष्ट. आपण कार्यालयात फिरून गोंधळ नाही घातला, आपण प्रत्येकाला विचारलं, प्रत्येक टेबल सर नाही, तुम्हाला यांनी चुकीचं रिपोर्टिंग केलंय सर. घेऊच देत होतो ना सर, मी तुम्हाला माझा व्हिडिओ दाखव. सर स्पष्ट खोटं बोलत आहे सर, स्पष्ट खोटं बोलतायत. मी तुम्हाला माझ्याकडे व्हिडिओ प्रूफ्स आहेत, मी तुम्हाला दाखवते की नाही सर. आत्ताच्या आत्ताच ओ मॅडम 2 मिनिटं थांबा की ओ बोलू तर द्या त्यांच्यासमोर. बोलायचा विषय नाही सर. ऐकून घ्या ना सर. सर हे माहितीये का कसं आहे, तुम्ही तुमचं लेखी म्हणणं सर मी सर माझं बोलणं ऐकून घेऊ द्या ना. तुम्हाला काय तक्रार लेखी द्या बरं. तुमचं नाव काय मॅडम? आता तुम्ही सांगा. प्रत्येकाचं नाव काय करायचं तुम्हाला? तुम्ही नाव सांगा. प्रत्येकाचा व्हिडिओ करून काही होणार नाहीये, तुम्ही आतमध्ये चला पहिले. चला. बरं झालं मोबाईल आले म्हणून, चांगलं झालं. नाही व्हिडिओ करायला हो ना मॅम. काय तक्रार आहे तू घेऊन घ्या पोलीस स्टेशन. मला सर कुठे गेले सर? हां लिओ सर, 1 मिनिट. मॅम ही आता बाहेरची जागा आहे, इथे तुम्ही थोडा वेळ आतमध्ये जाल प्लीज मॅम, रिक्वेस्ट करते. सर माझं म्हणणं आहे का, आता सरांनी तुम्हाला काय सांगितलं की मी प्रत्येक शासकीय कार्यालयात प्रत्येक याच्यावर जागेवर जाऊन गोंधळ घातला. सर ऐकून घ्या ना माझं म्हणणं. मी शासकीय GR आहे की प्रत्येकाच्या नावाची आयडेंटिटी पार्टी, पदनामची, त्यांची गव्हर्नमेंट सर, मग आपण त्यांना तक्रारच करतो. सर मला सांगा, इथे एकही जण नाही, मग मला सांगा तुमचं आय कार्ड नाही आहे, कुठे आहे तुमचं आय कार्ड? तुम्ही इथे विना परमिशन कसे काय बसलाय हे विचारणं जो अधिकारी त्याच्याशी संबंधित नाहीये. 1 मिनिट सर, माझं म्हणणं ऐकता का?
सर मी प्लीज जीव तोडून तुम्हाला विनंती करते हो आम्हाला इतरही कामं आहेत मॅडम. सर, म्हणूनच मी आम्ही सांगते. जर- बरं तुम्ही काय करता तुम्ही कोणा माहिती तुम्हाला काय अधिकार अधिकार आहे? कार्यकर्ता आहे. कोण अधिकार आहे म्हणजे मी भारताचा नागरिक आहे. संविधानाने मला भारताचा अधिकार नागरिक दिलाय. आहे, तुम्ही तक्रार डायरेक्ट काय तुम्ही आहे? अधीक्षकला जाऊन असे परेशान पर्सन काय तुम्हाला जे तक्रार आहे, लेखी द्या तोंडी द्या पहिले त्यांची मीटिंग घ्या बोला जर तुमचं समाधान नाही झालं तर तुम्ही विषय करा ना. मॅम 5 वर्ष झाले तेच करतोय ना. मग तुमचे ते 5 वर्षाचे दाखवा ना काय किती व्हिजिटिंग आहे ना, पूर्णच आहेत ना. आहे ना. पोलीस स्टेशनला चला, गेलं, चला, कशाला गोंधळ चला, करता? चला. ऑफिस टाइम त्यांचा कसा खराब करता? तुम्ही चला ना पण मी यांच्या ऑफिसमध्ये गोंधळ केलेला नाही. चला तुम्ही ते घेऊन घ्या मॅडम द्या काय लिहायचं ते सगळं मी यांचे आय कार्ड विचारले मॅम. त्यांच्या वरिष्ठांना तक्रार करायला आपल्याला अधिकार असतो. यांचे वरिष्ठ तुम्हाला नाही वाटलं समाधान तुम्ही त्यांना हा तक्रार बिलकुल करा. वरिष्ठांना अधिकारी आमचं आहेत, काय चुकलं? ते बोलवतील ना त्यांना ते विचार पण सर या कार्यालयात माझा विनयभंग झाला त्याचं काय. कुठे झाला तुमचा विनयभंग हे तुमची माहिती हे घ्या आणि तिथं पोलीस स्टेशनला सार्वजनिक ठिकाणी काय झालं काय नाही झालं ते ऑफिसमध्ये काय झालं व्हिडिओ ते सगळं तिथं इकडे उभे राहा हे घेऊन घ्या तुमचं